तर रामराम मंडळी, आता आपण चाललो अशा ठिकाणी जे जास्त लोकांना माहीत नाही. तर सर्वात आधी कसे आहेत सर्व, मजेत ना? चला तर गाडी आपली पुसून झाली, आता निघायची तयारी करूया. चला चला, आपली लक्ष्मी रेडी आहे आणि आपण आता निघालोय. कुठे? जयगडला. दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. चला, गणपती बाप्पा मोरया. चला चला. मी होता आता डिंगनी रोडला मित्रांनो. शास्त्री पुलावरून डिंगनी रोडला आतमध्ये गाडी घेतल्यानंतर रोड सरळच आहे. पुढे जाऊन तुम्हाला मी डायरेक्शन दाखवेन. सरळच जायचं. रोड मोकळे मिळतात. आपला हायवे त्या साईडला आहे, मुंबई गोवा हायवे. आपण आतल्या रोडने जाणार आहोत. हा शॉर्टकट आहे. जर आपण त्या साईडने हायवेने जर गणपतीपुळ्याला गेलो तर आपल्याला अर्धा किंवा पाऊण तास एक्स्ट्रा जावं लागतं आणि ह्या रोडने तेवढं अंतर आपलं वाचतं. त्यामुळे आपण याच रोडने जाणार. हा आमच्या गावचा रोड. आपण निघूया आता. पुढे भेटू. गाडी व्हिडिओसाठी माईक नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे जास्त बोलता येणार नाही मला. आवाज एवढा क्लिअर नाही येणार. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला मी डायरेक्शन दाखवतो. रोडने सरळच यायचं आहे. फक्त डायरेक्शन मी दाखवेन कुठून कसं आत जायचं काय. आपण आता गणपतीपुळे जात नाही, आपण आता जातो जयगडच्या जयविनायक मंदिरामध्ये. जास्त लोकांना हे लोकेशन माहिती नाही. या व्हिडिओद्वारे जर माणसं आली, पर्यटक वाढले तर छानच आहे. पण आलात तर या रोडने या. हायवेने गेलात तर तुम्हाला अर्धा पाऊण तास जास्त काढावं लागेल. हायवेने गेलात तर रोड असा आहे की निवलीतून आपल्याला राईट मारून आतमध्ये यावं लागतं. त्यापेक्षा हा रोड मस्त. शास्त्री पुलावरून राईटला आतमध्ये आलो, पुलाच्या अगोदर, शास्त्री पुलाच्या अगोदर राईटला आतमध्ये आलो. डिंगनी रोडला सरळ हा रोड आहे. सिंगल रोड आहे, त्यामुळे जरा जपून वाहनं चालवा. जास्त स्पीड नको. चला तर. आणि एक महत्त्वाचं मित्रांनो, कोणी जर CNG गाडी घेऊन आलं तर CNG भरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाणी ते आपलं CNG पंप आहे, मेन CNG पंप. आणि इथला प्रेशर पण इतका जास्त आहे ना की टाकी ऑलमोस्ट फुल होते. डिंगनीपासून ऑलमोस्ट 12-13 किलोमीटरवर आहे बेस्ट CNG रिफिलसाठी. इथे गाड्या लाईन लागलेली असते. संगमेश्वरातून गाड्या इकडे रिफिलसाठी आणतात, संगमेश्वरमध्ये करत नाहीत. म्हणजे विचार करा. तर तुमचे जर CNG गाड्या असतील ना तर टेन्शनच नाही. ऑलमोस्ट फुल होते टाकी, एवढा प्रेशर आहे. CNG फ्यूल केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे डिंगनी रोडला. आणि इकडून पावसाळ्यात आलो ना, काय नजारे दिसतात एक नंबर. व्ह्यू बघा मित्रांनो, फक्त व्ह्यू. पण आपल्याला झालं आहे उशीर, 11:30 झाले. आपण आरामात जाऊ. गणपतीपुळे 30, रत्नागिरी 40. तर एक लक्षात ठेवा, आपण आता आलो आहे डिंगनी रोडला. इथे डायव्हर्जन लिहिलं आहे, पण आपल्याला जायचं आहे लेफ्टला ब्रिजवरून जायचं. राईट नाही मारायचं, आपल्याला लेफ्टने जायचं आहे ब्रिजवरून. इथे आला तुम्हाला कळेल, ब्रिज दिसेल, ब्रिजवर गाडी घालायची सरळ डिंगनी. आपण आता पोचलो या ठिकाणचं. मला तर नाव नाही माहिती, पण आपल्याला जायचं इथून राईट. इथे लिहिलेलं सुद्धा आहे, जाकादेवी गणपतीपुळे राईटला, कोचरीसाठी आपल्याला लेफ्ट जायचं. पण आपल्याला जायचं गणपतीपुळे रोडला, त्यामुळे इथून राईट.
लक्षात ठेवा. इथून सरळ राईट. आपण आता पोचलोय माजरे फाट्याला. हा इकडे माजरे फाटा आणि आपल्याला असं सरळ जायचं आहे चाफ्याला. चाफे लक्षात ठेवा. सरळ माजरे फाट्याला आतमध्ये नाही जायचं आहे, सरळ यायचं आहे. चला रोड बघा फक्त मित्रांनो, एकदम स्मूथ. हायवेनं आला तर खड्ड्यातून कमर मोडत येणार. हे रोड बघा एकदम स्मूथ. मध्ये मध्ये फक्त पॅच आहेत, एवढं पण नाही. आणि आता जास्त लोक आहेत ना याच रोडने यायला बघतात. हायवेने जायला जास्त कोण बघत नाही. मला तर आठवत पण नाही मी गणपतीपुळे वगैरे किती वेळा गेलो आहे, पण हायवेने गेलोच नाही जास्त. 1 की 2 वेळच गेलो आहे. पण या रोडने खूप वेळा झालं आहे. लहानपणापासून मी याच रोडने जातो गणपतीपुळे. जयगड 28 किलोमीटर, गणपतीपुळे 16 किलोमीटर, चाफे 5 किलोमीटर. माजऱ्याचा फाटा सोडल्यानंतर सरळ आल्यावर आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे. राईट घेतल्यावर आपण पोहोचू जाकादेवी मार्केटला. एकदा फक्त रोड बघा, रोड बघा फक्त मित्रांनो, रोड. तर मित्रांनो आपण आता पोचलोय चाफ्यात पोचलोय. हा रोड जातो गणपतीपुळे, हा रोड जातो जयगड. तर आपल्याला जायचं आहे जयगड आणि हा गणपतीपुळे रत्नागिरी आरेवारे. आपण चालू जयगड, जय विनायक मंदिरात. किती वर्षांनी. जर बाईकने येत असाल ना तर त्यांच्यासाठी जन्नतच आहे. 1 नंबर. रोड बघूनच खुश होणार. लेफ्ट जायचं आहे. राईटला गेलात तर जिंदाल कंपनी माहिती आहे ना सर, JSW जिंदाल कंपनी लागते. आणि आपल्याला इकडून पण जय विनायक मंदिराकडे जायचं आहे. इकडून वरूनही जाऊ शकतो, पण हे रस्ते बघा, रस्ते खूप खराब आहेत. त्याच्यामुळे आपण लेफ्टनेच जाऊया. तर मित्रांनो आता आपण पोचलोय जयगडच्या जय विनायक मंदिरामध्ये. तर मित्रांनो दर्शन झाले. तुम्ही BTS बघितले असतील. थोडा वेळ बसलो, शांती घेऊन आम्ही आता निघतोय. पण त्या अगोदर थोडं गार्डन फिरतो. काय ती मुंबईची गार्डन, आमच्या कोकणातल्या गार्डनमध्ये अजून गार्डन बांधले म्हणजे विचार करा. आणि ती सुद्धा इतकी सुरेख बांधलेत ना, तुम्ही एकदा येऊन तर बघा, समजेल तुम्हाला.
मुंबईची गार्डन विसरत तुम्हाला गार्डन दाखवतो, तोपर्यंत आधी शूज घालून घेतो. चला. आणि एक महत्त्वाचं मित्रांनो असं की इथे काही रोकटोक नाही, काय नाही. तुम्हाला फोटो जितके काढायचे तितके काढा. गार्डनमध्ये फिरायचं गार्डनमध्ये फिरू शकता. फक्त एवढंच की कोणत्याही झाडाची फुलं तोडू नये आणि माशांना खाऊ वगैरे घालू नये, म्हणजे व्यवस्थित राहावं बस. बाकी इथे काही रोकटोक नाही. मंदिरात जाऊन किती व्हिडिओज काढा, फोटोज काढा. गार्डनमध्ये किती व्हिडिओज काढा, फोटोज काढा. आणि निसर्गाची शांतता राखा, एवढंच. आरडाओरड गोंधळ इनफॅक्ट असं नाही की काही करू शकतो म्हणजे काही, म्हणजे पार्टी याच्यासाठी नाही आहे. फक्त निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी यावे, एवढंच. ही तेवढे टीप लक्षात ठेवा आणि निसर्गाचा आनंद घ्या. जस्ट लुक ॲट दिस. म्हणजे मुंबईची गार्डनपेक्षाही आपलं रत्नागिरीचं गार्डन, आपल्या कोकणातलं गावातलं गार्डन्स तुम्ही बघू शकता कसे आहेत. जय विनायक, जयगडचं मंदिर. आता निघायची तयारी करतो. 2 मिनटं जरा शांततेत वसुंधरा शांतता घेतलेली. या गरमीतून एवढ्या शांत वातावरणात रत्नागिरी लोकेशन एकदा नक्की भेट द्या. आम्ही पण आता निघतो परतीच्या प्रवासाला. तर चला निघूया. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला. हो, एक तर विसरलो. राम राम मंडळी. चला निघूया.